महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा असताना देखील काही समाजकंटक त्या कायद्याची पायमल्ली करत आहे। वरील सर्व ठिकाणी पोलीस स्टेशनकडून व LCBच्या पथकाकडून अनेकदा कायदेशीर कार्यवाही करण्यात आल्या आहेत, तरी देखील त्यांच्या मनामध्ये कुठलीही सुधारणा झाली नाही। ते कसाई नेहमी राजरोसपणे दररोज हजारो गोवंशांची कत्तल करत आहेत। त्यांना प्रशासनाची भीती वाटत नाही, हे दुर्दैव आहे। तरी आपणास विनंती आहे, वरील सर्व ठिकाणचे कत्तलखाने त्वरित भुईसपाट करण्यात यावे। या मागणीचे निवेदन विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीनं बजरंग दल जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांनी दिला आहे। जर प्रशासनानं कठोर पावले उचलून कारवाई केली नाही तर आम्ही न्याय देवतेकडे न्याय मागू व महाराष्ट्रातील लाखो गोरक्षक व वारकरी संप्रदाय रस्त्यावरती उतरून बजरंग दल आक्रमक भूमिका घेतील। आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये झेंडीगेट असेल, कोटला असेल, MIDC हद्दीतील बोलेगाव असेल, रेल्वे स्टेशन भागात, सर्जेपुरा अशा शहरातील अनेक भागांमध्ये बेकायदेशीर कत्तलखाने मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। यामध्ये वेळोवेळी पोलीस प्रशासन कारवाई करत असून याच्यात महानगरपालिका प्रशासनाला विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडनं त्या कत्तलखान्यांवर बेकायदेशीर जे काही कत्तलखाने आहेत त्याच्यावर कारवाई करण्यासाठी अनेक वेळा निवेदन दिलेले आहे। महानगरपालिका प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। या बेकायदेशीर कत्तलखान्यावरती महानगरपालिकेचा बुलडोजर कधी चालणार, याच्यावरती कारवाई कधी होणार व हे कत्तलखाने कधी उद्ध्वस्त होणार, हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। आज या ठिकाणी पालिकाचे आयुक्त साहेबांना निवेदन देऊन आमची मागणी आम्ही त्यांच्यापुढे ठेवली असून जर येत्या 8 दिवसामध्ये या ठिकाणी या बेकायदेशीर कत्तलखान्यावरती जर कारवाई झाली नाही तर आम्ही समस्त हिंदू समाज महानगरपालिकेवरती हे आंदोलन करू। जय श्रीराम। आज आम्ही अहिल्यानगर नगरपालिकेत अवैध कत्तलखान्यासंदर्भात निवेदन देण्यासाठी आलो आहे। आम्ही गेल्या प्रत्येक महिन्यात पोलीस पथकाकडून नगर जिल्ह्यात असलेल्या अवैध कत्तलखान्यावर अनेकदा कारवाई केलेल्या आहे व अजून पण करत आहे, तरी देखील त्या कसाईंना कुठलीही प्रशासनाची भीती वाटत नाही। तरी महानगर परिषदेने त्या सर्व अवैध कत्तलखान्यावर भुईसपाट करण्यात यावे या संदर्भात आम्ही आज निवेदन दिलं आहे आयुक्त साहेबांना। तरी येत्या 8 दिवसात कत्तलखाने भुईसपाट झाले नाही तर महाराष्ट्रातील लाखो गोरक्षक व वारकरी संप्रदाय नगर महानगरपालिकेवर येतील व आक्रमक भूमिका घेतील, याची प्रशासनाने नोंद घ्यावी। जय श्रीराम।